विश्वातील तमाम धम्मपथावर चालणाऱ्या धम्मप्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. सर्वांना जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय. वर्षावसाच्या निमित्ताने आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर करत आहोत. मित्रहो, निपाणी या ठिकाणी 11 एप्रिल 1925 रोजी बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणाच्या शेवटी अतिशय महत्त्वाचा असा संदेश आपणास देतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 18 भाग 1 मधील पेज नंबर 30 वरती बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात बघा. सज्जन हो, सदोदित जुने ते सोने म्हणून चालणार नाही. वडिलांनी जे केले तेच त्याच्या मुलांनी करावे हा शिरस्ता काही रास्त नाही. वस्तुस्थिती बदलल्याबरोबर आचार विचार पालटणे आवश्यक असते. तसे जर आपण केले नाही तर आपल्या परिस्थितीशी टक्कर देण्यास आपण केव्हाही समर्थ होणार नाही. पुढे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, नुसती काळावर भिस्त ठेवून चालणे हिताव होणार नाही. कालगतीबरोबर आपल्या हातून होईल तेवढे कार्य करणे आवश्यक आहे. असा अनमोल आणि महत्त्वाचा संदेश आपणा सर्वांना आपण समर्थ बनण्याच्यासाठी काळावर भिस्त ठेवून निष्क्रिय बनू नये यासाठी होईल तेवढं कार्य करणे किती आवश्यक आहे हे आम्हाला बाबासाहेब आंबेडकर सांगतात. म्हणून ज्यांना हा विचार आवडलेला आहे त्यांनी कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विचार शेअर करावा, लाईक करावं आणि जास्तीत जास्त लोकांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय.